विषय असो जाला की 2012 तांच्यांनी अशें मेन्शन केलें की फॉर्मर सीएम लेट श्री मनोहर पर्रीकारान सगळ्यांक इन्वायट केले. गोंयचे जे सुपुत्र जे भायर कामाक आशिल्ले तांचे कडेन कॅलिबर आसा जे भायर आशिल्ले तांकां ताणें इन्वायट केलें तुमी गोंयांत येवन बिझनस सुरू करा. पण एकंदरीत हो जर एक इश्यू जर पळयलो जाल्यार लक्षांत येता की आपयले आनी फकाणां करून उडयली. ह्या सरकाराची ही गत जावन आसा की तुमी एक तो बऱ्या पोझिशनाचेर आशिल्लो. आज जर तो शिपाचेर जर आशिल्लो, सेलिंगान जर आशिल्लो जाल्यार नथींग लेस दॅन 10 to 12 to 15 lakhs तो पर मंथ कमयतलो आशिल्लो. आज हांगा येवन सरकाराचे एक बरेपण तो एक ह्या मातीशी जुडलेलो आसा. आपूण एक कितें करतलो म्हणून त्या इन्विटेशनाचेर हांगा येवन आज तो फोंडान पडिल्लो आसा. हे सरकाराचे एक उदाहरण. अशी उदाहरणां खूब आसा. क्वचितच कोण तरी फुडें येता आनी सांगता की येस अशें म्हजेर अन्याय जाला म्हणून. अशे खूब जाण आसतले. कदाचित आजच्यान भायरूय सरतले लोक सांगपाक की येस असो असो म्हजेर अन्याय ह्या सरकारान केल्लो आसा म्हणून. हांव एडवोकेट रघुनाथ शिरोडकराक सांगता की ताणें फुडलें आपले प्रेसाक संबोधीत करचें म्हणून. बाब प्रेमजितान आपले मनोगत बेसिकली व्यक्त केलें की कशा प्रकारे सरकारान इन्वायट केलो, बरी पॅकेज सोडलो आनी प्रेमजीत गोंयान आयलो आनी आपल्या कम्युनिटी बरोबर धंदो करपाक लागलो. सरकाराच्या चुकीच्या पॉलिसीक लागून किंवा सरकाराच्या काही इलिगॅलिटीजांक लागून बुल फिशिंग स्टार्ट जालें, एलईडी फिशिंग स्टार्ट जालें आनी जे बंद करूंक जाय आशिल्लें सरकार बंद करपाक अपयशी ठरलें. म्हणून गोंयकारांचो बिझनेस जे कायद्यान बिझनेस करताले प्रेमजिता सारके तेंचो बिझनेस जो आसा तो बंद पडलो. प्रेमजितान जशें सांगलें की तो बिझनेस बंद पडलो म्हणून आपूण टुरिझम बिझनेसान गेलो कारण देर वॉज अ टुरिझम बूम. आनी टुरिझमान कितें ना कितें पोट चलयतलो आपलें. येदी व्हडली पॅकेज सोडून आपूण आतां गोंयान आयला, पोट चलोवपाक कितें करूंक जाय म्हणून ताणें बोट बांदली. थंय बीन ताका सरकारान त्रास केलो कारण सरकाराक दिल्लीकारांक खुश करपाचें आशिल्लें. हे सांता मोनिका जेटी जी आसा, टर्मिनल बिल्डींग जी आसा पळय ताजेर पयलीं येता कारण ताणें तो विशय सुरू केलो. थंयच्यानूच हांव सुरवात करता. ही जी पाट्यार आमी टर्मिनल बिल्डींग पळयता सांता मोनिका जेटीचेर, ही टर्मिनल बिल्डींग ही कंप्लीट इलिगल बिल्डींग आसा. आज आमी पळयला की रोमियो लेनाक लागून एकूण गोंयान जितले इलिगलिटीज ज्यो आसा, सरकाराचो कारभार जो आसा तो सरकाराचो कारभार आमच्या नजरे समोर आयिल्लो आसा. येदी व्हडली टर्मिनल बिल्डींग बांदली, सीआरझेडान फक्त ताका एनओसी दिल्ली टू गो अहेड. पण जेन्ना येदी व्हडली बिल्डींग बांदता तेन्ना टीसीपीचे परमिशन जाय, टेक्निकल क्लियरन्स जाय, सीसीपीचे कन्स्ट्रक्शन लायसन्स जाय, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान तांकां लायट दिवपाक कोणे तरी परमिशन एनओसी दिवची पडटा सीसीपींतल्यान. हें कांयच नासतना सगळ्या कायद्याचे उल्लंघन करून सांता मोनिका टर्मिनल्स ही जेटी सरकाराचे काही ऑफिसर्स जीटीडीसीतले आनी गव्हर्नमेंट टुरिझम डिपार्टमेंटातले आणि सांता मोनिका सांता इन्फ्राटेक ही कंपनी, दिल्लीची कंपनी, ह्या दोघांची मिलीभगतान हे एक मोठे इल्लिगल आमच्या दोळ्यासमोर कृत्य घडताना दिसता. आणि सरकार जो आमचो मुख्यमंत्री सांगता की कोणाक सोडचो ना आपूण म्हणून, तो मूग घेवन उगी आसा. अशी इलिगलिटीज ताणें जेन्ना आयलो तो जेटीचेर आयलो म्हणून जेटीचे वयल्यानूच सुरू केलें. मेन मुद्द्याचेर आमी आतां या जशें महेशान सांगलें की झेडपी इलेक्शन्स आसा आनी झेडपी इलेक्शन्साक कोणाक मत मारपाचें हें लोकांनी वेवस्थीत थारावंक जाय. सगळेच जाण म्हणटा सेमी फायनल 2027चे सेमी फायनल. आणि जर ह्या सेमी फायनलीक भारतीय जनता पार्टीक गोंयकार जर आपटना जाल्यार फायनल जी आसा ही डिफिकल्ट जातली गोंयकारांक लागून. आमच्या गोंयकारांक अशें म्हणणें आसा की आमी सांगता म्हणून तुमी मतां मारनाकात किंवा मतां अगेन्स्ट मारनाकात. गोंयाक तुमच्या मतांची गरज आसा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतां मारात. हे तुमकां आव्हान करपाक आमी प्रेस कॉन्फरन्स घेतात. हे कित्याक ते हांव तुमकां सांगतलो. आमकां जर म्हादय वाचोवंक जाय जाल्यार भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतां मारची पडटली. आमकां जर मोले वाचोवंक जाय जाल्यार भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतां मारची पडटली. आमकां जर गोंयांतल्यान कोल काडून उडोवंक जाय जाल्यार भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आमकां मतां मारची पडटली. कारण हे तिनूय फ्रंटाचेर भारतीय जनता पार्टी जी आसा पळय त्या भारतीय जनता पार्टीन गोंयकारांचो विश्वासघात केल्लो आसा. विश्वासघातकी पार्टी. हे जाले मेजर गोंयचे इश्यूज जितून
गोंयाक खूप त्रास जाता. म्हणजे गोंयचें अस्तित्व जें आसा पळय तें म्हादई गेली जाल्यार गोंयचें अस्तित्व गेलें, मोले गेले जाल्यार गोंयचें अस्तित्व गेलें. कोल जर गोंयान आयलो जाल्यार गोंय विल बी ओनली कन्सिडर्ड एज अ कोल कॉरिडॉर. हें लक्षात घेयात. फक्त कोल थंयच्यान ट्रान्सपोर्ट जातलो कर्नाटका महाराष्ट्र आनी गोंया सारकें कांय करून उडयतले. हांव मातसो टायम घेता कारण तुमकां सांगता, कारण आमी त्याच फोरमांतल्यान आयिल्ले आसा. भारतीय जनता पार्टी कडेन खंय ना खंय आमी निगडीत आशिल्ले. जशें प्रेमजितान सांगलें की तेज्या घरांतल्यान भारतीय जनता पार्टी तेज्या मतदारसंघात सुरू जाली. आमी त्या पार्टीचो एक टायमार भाग आशिल्ले. अटल बिहारी वाजपेयी आमचे हिरो तेन्ना. आनी अटल बिहारी वाजपेयींचो एक मंत्र आशिल्लो की पूर्ण देश जो आसा तो हायवेक आमी टच करपाचे. म्हणजे गांव जे आसा ते हायवेक टच करप. मागीर गांव आनी हायवेक जोडप हेजें कारण कितें आशिल्लें? हेजें आमच्या दृश्टिकोनांतल्यान आमकां जें तेन्ना सांगलें गेलें की गांव हायवे कडेन हायवेक टच करप हेजें कारण अशें की गांवची उदरगत जावची म्हणून गांवाक हायवे कडेन टच करप. हो एक कॉन्सेप्ट आशिल्लो. म्हणून कंप्लीट नॅशनलायझेशन ऑफ हायवे जे आशिल्ले पळय दॅट वॉज अटल बिहारी वाजपेयीचें स्वप्न आशिल्लें. आज आमी पळयतात तशेंच हायवे जाल्या, पूण हायवे रस्त्या वयल्यान वचना, गांवांतल्यान वचना, गांवा वयल्यान वतात. कोणाची उदरगत? गांवची उदरगत जातली ह्या हायवेनी असो एक प्रश्न मोठो पडटा. सो ज्या गांवांनी झेडपी इलेक्शन जाता, ज्या गांवांनी वोटींग जातले त्या गांवच्या लोकांनी फक्त नजर वयर काडून पळोवची पडटली की ह्या हायवेंतल्यान आमची उदरगत जाता की ना. आनी जर जायना आसत जाल्यार ज्या लोकांनी हायवे वयर तकले वयर आमच्या बांदल्या त्या लोकांक आमकां ओडोवचें पडटलें. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विरोधान आमकां मतदान करचें पडटलें. बिरजाक उजो पेटलो आनी 25 लोक मेले. बर्ज बाय रोमियो लेन ह्या रिसॉर्टाक उजो पेटलो आनी 25 लोक मेले. आता बर्जाचेर कितल्योश्यो कंप्लेनी आशिल्ल्यो आनी रोमियो लेन म्हणून जे एक मोठो वेपार जो आसा पळय ताजेरूय खुबश्यो कंप्लेनी आशिल्ल्यो. रोमियो लेनाचेर एक बर्ज आसा आनी दुसऱ्या वटेन वागातोर रोमियो लेनूच आसा. रोमियो लेन नांवानूच एक पब चलता, नायट क्लब चलता. त्या नायट क्लबाचेर एक कंप्लेंट घातली आनी हायकोर्टान पिटिशन घातलें. त्या पिटिशनाचो पिटिशनर हांव आसलो. हायकोर्टान ते पिटिशनान ते रोमियो लेन ओडोवपाची ऑर्डर दिली. कारण ते रोमियो लेन जो आसा तो बिचार सारको ताणें बांदलेले इल्लिगलिटीज करून. हायकोर्टाची ऑर्डर आसतना सुद्दां रोमियो लेन पडलें ना. मागीर आमकां कंटेम्प्ट पिटिशन फायल करचो पडलो आनी कंटेम्प्ट पिटिशनान डायरेक्टर ऑफ टुरिझम एक फॉल्स एफिडेविट दिता आनी सांगता की ते ऑलरेडी आपणें उडयलें म्हणून. ताच्या नंतर आमी सांगता ते उडयलें ना म्हणून हायकोर्ट एक सर्वेयर अपॉइंट करता आनी सर्वेयर अपॉइंट करतकीर तेन्ना कळटा की देर आर इलिगलिटीज, देर इज एनक्रोचमेंट, देर इज अ इलिगल कन्स्ट्रक्शन. आनी ताच्या नंतर हायकोर्ट परत डायरेक्शन दिता GCZMA की ते तुमी डेमोलिश करा आनी रेस्टोर करा. देर वॉज अ रेस्टोरेशन प्लॅन. रेस्टोर करून 8 दिसां भितर परत रोमियो लेन उबें जाता. लोकांनी लक्षात घेवंक जाय 8 दिसां भितर डेमोलिश केल्ल्या हायकोर्टाच्या ऑर्डरींतल्यान ते रोमियो लेन परत उबें जाता. हे कित्याक लागून उबें जाता? कारण डायरेक्टर ऑफ टुरिझम आसतले, त्या टुरिझम डिपार्टमेंटातले लोक आसतले आनी सरकार आनी मंत्री जे आसतले पळय तेंचो आशिर्वाद तांकां आशिल्लो म्हणून रोमियो लेन परत उबें जाले. अशे रोमियो लेना सारके कितलेशेच रिसॉर्ट नॉर्थ गोवान, साऊथ गोवान बीच सायडीन आसा, इल्लिगली चलतात आनी तेजे कारणीभूत फक्त हे सरकार आसा. आनी हे 25 लोक जे मेल्या हेका कारणीभूत पूर्णपणे सरकार आसा. आनी ताका लागून जबाबदारी घेवन माझे अशें म्हणणें आसा की टुरिझम मिनिस्टर आनी आमचो मुख्यमंत्री प्रमोद सावंत हाणें जबाबदारी घेवन ह्या पदा वयल्यान मुख्यमंत्री आनी मिनिस्टर म्हणून रेजिग्नेशन दिवचें पडटलें. अजून पर्यंत कोणेच म्हाका दिसता ही मागणी करूं ना की तांच्यांनी रेजिग्नेशन दिवप. कारण दे आर रिस्पॉन्सिबल. तुम्ही जर पळयला आसल्यार लयराईचे स्टॅम्पेड जालो, कोणे जबाबदारी घेतली? हू इज होल्ड अकाउंटेबल? कोणूच ना. मुख्यमंत्री सांगता आपण एन्क्वायरी करतलो म्हणून, मुख्यमंत्री सांगता आपण ऍक्शन घेतलो म्हणून, पण कितें ऍक्शन जाता आमी पळयल्या? आमकां कांय ऍक्शन दिसना. आज फक्त आमकां ऍक्शन दिसली कारण झेडपी इलेक्शन्स आसा ते लुत्रा बदसांक हाडून मतां मागतले पळय आमी ऍक्शन घेतले म्हणून. पूण लोकांक परत एकदां सांगता दोळे उक्ते करा आनी ह्या सरकाराचे फटिंगपणा पळयात दोळे उक्ते दोळ्यांनी आनी येता त्या 20 तारखेक भारतीय जनता पार्टीच्या विरोधान मतां मारात. अशें केन्नाच कोणे सांगून आसतलें कोणाक की कोणाच्या विरोधान मतां मारात म्हणून. म्हाका मत मार म्हणून कोणी सांगता आसतलो, पूण ताका मत मारना म्हणून फर्स्ट टायम सांगचें पडटा. कारण हे दळिद्रे सरकार, हे दळिद्रे सरकाराक आमकां बुद्ध शिकोवची पडटली आनी उडोवचो पडटलो झेडपी इलेक्शनाक.
आफ्टर रोमियोलियन काबदरामाचे तुम्ही सील केले, डेमोलिश करूंक जाय आशिल्ले कोरोना. गोंया सील केले, डेमोलिश करूंक जाय आशिल्ले कोरोना. हे कित्याक कोरोना? बिकॉज हू इज इन्वॉल्ड हें पळोवचें पडटलें हितून पूर्णपणे सरकार इन्वॉल्ड आसा. जेन्ना मुख्यमंत्र्याचे रेजिग्नेशन मागता त्याच बरोबर म्हाका रामाची याद येता, रामाचेर अटॅक जाता आनी राम हॉस्पिटलांतल्यान भायर सरतकीर 2 नांवां घेता. एक मुख्यमंत्र्याचें नांव घेता, एक टुरिझम मिनिस्टराचें नांव घेता. अजून पर्यंत मुख्यमंत्र्यान टुरिझम मिनिस्टरान खरें म्हटल्यार खरे आशिल्ले जाल्यार ते लोक रिजायन करतले आशिल्ले. अजून पर्यंत तांच्यांनी रेजिग्नेशन दिवना. सो हो एक कारण आसा, मुख्यमंत्र्यान आनी टुरिझम मिनिस्टरान रेजिग्नेशन दिवचें पडटलें. ही गोंयकारांची मागणी आसा. त्याच्यानंतर जॉब स्कॅम येता. जॉब स्कॅमान सुद्धा काही मिनिस्टरांचे आणि ऑफिसर्सांची नांवां ते पुजा नायक घेता. पुजा नायकाचेर FIR घालतात आणि पोलीस सांगता इन्व्हेस्टिगेशनान काय सापडलें ना म्हणून, देर इज नो एक्शन म्हणटात. वेन देर इज अ जॉब स्कॅम, वेन इट इज प्रूव्ड दॅट देर इज अ जॉब स्कॅम, कोण आशिल्ले जॉब स्कॅमान इन्वॉल्ड हे सरकारान सांगचें पडटलें. आनी ताका लागून सरकारान जो लिडर ऑफ दीस गव्हर्नमेंट आसा मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेचे रेजिग्नेशन आमी मागता. आता जशें महेशान सांगलें की फुटाफुटीन भारतीय जनता पार्टी निवडून येता. आतापर्यंत फुटाफूट जाता आणि भारतीय जनता पार्टी निवडून येता. ZP इलेक्शन्स गोंयांत डिक्लेअर जाले आनी डिक्लेअर जातकीर बाब केजरीवाल दिल्लीच्यान गोंयांत येता, जो थंय पडलो दिल्लीन, तो गोंयांत येता आनी सांगता की आपूण इंडिपेंडंट 50 उमेदवार घालतले. ऑन वॉट, खंयच्या कापस्ताचेर घालूंक शकता असो म्हाजो प्रश्न आसा. कारण आज सत्तेर असलेली भारतीय जनता पार्टी सुद्धा युतीन इलेक्शन लढयतात, MG कडे युती करतात. येदी व्हडली काँग्रेस पार्टी युतीन इलेक्शन लढयतात. केजरीवालाकडे अशी खंयची ताकद आसा जो 50 सीट आपण एकटो लढवूंक शकता? ती ताकद म्हटल्यार भारतीय जनता पार्टीच्या सरकाराची ताकद. भारतीय जनता पार्टीन गोंयांत 2 कॉन्ट्रॅक्टर्स दिल्या मतां फोडपाक. एक आम आदमी पार्टी, दुसरो RGP. हे दोन्ही कॉन्ट्रॅक्टराक सुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखोवची पडटली आणि मतां फोडपाक जे कारणीभूत आसा पळय त्या लोकांक सुद्धा बुद्ध शिकोवची पडटली. सो आमी जेन्ना भारतीय जनता पार्टी म्हणटा तेन्ना भारतीय जनता पार्टीचे अलाय सुद्धा म्हणटात. आणि त्या भारतीय जनता पार्टीचे अलायन्सान आम आदमी पार्टी आणि RG पार्टी हे दोन्ही अलायन्स असो आमचो चार्ज आसा. कारण आमी पळयला जेन्ना विजय सरदेसाय बाब प्रयत्न करतालो की एंटायर ऑपोजिशन एकठांय येवचे, ते ऑपोजिशन एकठांय येवना. हेजें कारण कितें? हेजें कारण भारतीय जनता पार्टी लक्षात घेवंक जाय. हांगा लोक दिल्ली वता, एअरप्लेनांतल्यान सेल्फी घालता आणि मागीर सांगता की तो प्रँक म्हणून. हे गोंयकारांचे प्रँक करपी जे पक्ष आसा पळय, हे प्रँक करपी पक्षांक ह्या फाटी लोकांनी प्रँक दाखोवचो पडटलो आणि प्रँक करूनच तांकां तेंची जागा दाखोवची पडटली. हे सगळ्या गोंयच्या जनते कडेन विनंती करता, मागता, पांय पडून मागता की भारतीय जनता पार्टी सारखी ब्लंडरस गव्हर्नमेंट, ब्लंडरस पार्टी जी आसा तांकां ह्या फाटी बॅलेट पेपराचेर मतां शिक्के मारपाचे आसा. सो शिक्के सारखे मारा. कारण आमकां खबर आसा की EVMचेर बोट लायले की खंयी मत मारले की ते BJPक वता, पूण बॅलेट पेपराचेर मत जे आसा ते तुमचे सारखे मत आसतले. ह्या फाटी गोंयकारांनी प्रूव करचे पडटले की आमी बॅलेट पेपराचेर मत मारतले, BJPच्या विरोधात मत मारतले, BJPचे एलायच्या विरोधात मत मारतले आणि गोंय साल्वार करतले. धन्यवाद. एकंदरीत फाटल्यो जर काही घटना जर पळयली आफ्टर बज जे 25 लोक मेले, ताज्या पयलीं जशें मेन्शन केलें 7 लोक स्टॅम्पेडान लयराईच्या जात्रेच्या वेळार गेले. मदीं काही घटना घडल्यो, मोठ्यो घटना, मोठे दरोडे पडले. एक पणजे दोनापावल मोठी फॅमिली, तांचेर दरोडो पडलो. म्हापशेचो एक प्रसिद्ध दोतोर, तांचेर दरोडो पडलो. एक बिल्डर फ्रॉम वास्को, तांचेर दरोडो पडलो. होम डिपार्टमेंट जे आसा हे टोटली फेल्ड. एज अ मुख्यमंत्री जो होम डिपार्टमेंट सांबाळटा, येस फेल्ड टोटली. आणि तो आज सगळे कडेन भोंवता मतां मागपाक. दुसरे हाजे ब्लंडर गेल्या सरकाराच्या वेळार ह्याच मुख्यमंत्र्यान भूमिपुत्र अधिकारिणी बिल हाडून लोकांची दिशाभूल करपाचो प्रयत्न केलो, म्हणजे कन्फ्यूज करप. हांव प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सात सांगता, इफ BJPची एक स्टायल आसा, इफ यू कॅनॉट कन्विन्स द पीपल, कन्फ्यूज द पीपल. सो ते भूमिपुत्र अधिकारिणी बिल हाडून त्या वेळार कन्फ्यूज केल्ले. आतांचे नवीन बिल खंयचे जर आसा ते आसा माझे घर. हे म्हजे घरचे प्रकरण जे आसा त्या म्हजे घरचे प्रकरण आमी एकदा लास्ट प्रेस कॉन्फरन्सात घेवन हाजो पूर्ण जो आसा पोस्टमॉर्टम जो आसा तो केल्लो आसा की हे पयलींच बिल ऑलरेडी आसा.
अमेंडमेंट करपाक जाय जाल्यार अमेंडमेंट हाडूंक जाय आशिल्लें, नॉट एज अ फ्रेश बील. यू हॅव ऑलरेडी तुमी सुप्रीम कोर्टान सुद्दां ऑलरेडी ताजेर तुमी ऑलरेडी सांगिल्लें आसा इन 2016 इफ आय एम नॉट मिस्टेक 14 एफिडेविट फायल केल्लें आसा. आनी इतलें आसतना परत कन्फ्युजन करपा खातीर हे म्हजें घर हे प्रकरण हे हाडिल्लें आसा. एकंदरीत लोकांनी विचार करपाचो हो वेळ आयिल्लो आसा. आमकां एक्चुली चड टायम जाय, कित्याक प्रत्येक खातें जें आसा प्रत्येक खात्यार कसो भ्रश्टाचार चल्ला लोकांनी विचार करपाक जाय. आमी रस्ते जेन्ना वता मतदान करपाक वतले रस्ते पळयात न्ही, कितले खड्डे आसात. PWD फेल्ड, रस्तेच ना, खड्डेच चड. मतदान करता आसतना तो विचार करचो. कोविड काळान जे कितलीशीच आमचे सगळे सोयरे गेले बिकॉज ऑफ लॅक ऑफ सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर, बिकॉज ऑफ लॅक ऑफ व्हेंटिलेटर इश्यूज. तोही विशय लक्षात घेवचो. आतांचे जाल्ले जॉब स्कॅमान थोडे म्हणजे त्या वेळार हालींच्या वेळार मुख्यमंत्र्या कडेन ते गेल्ले जांच्यांनी अफेक्टेड म्हणटात ते, म्हणजे अफेक्टेड कोण आता असोय विशय येता. म्हणजे हांव ते पयशे दिवन तो जॉब घेवपाक गेल्लो आनी ते थंय वचून सांगता आपणे थंय पयशे दिल्ले, आतां आय एम अफेक्टेड. आतां अफेक्टेड कोण? खरें म्हणल्यार जो ब्रायब देणारो, डेमोक्रेसीन अशें आसा न्ही, जो ब्रायब दिता तो आनी ब्रायब घेता तो बोथ आर गुन्हेगार. अजून पर्यंत सरकारान एक्ट करूंक ना. सरकार हो प्रमोद सावंत एवरी टायम येता, खंयची घटना घडली तो येता आनी हांव ताजेर पळयता, विचार करता, इन्व्हेस्टिगेशन चालू आसा, ते ऑफिसर्स काम करता, इतली उतरां दिता आनी तो फुडें सरलो. आनी लोक विसरता. आतां तो प्रचार करून भोंवता की लोक खंय हांची घरां गोंयकारांची घरां मोडूंक फुडें सरल्या म्हणून. अरे तो पयलीं कायदो तरी सारको आसा जाल्यार तो कायदो तरी सारको हाडून दाखय मरे लोकां फुडें. आनी तूं जे कायदो तो हाडला म्हजें घर एका पेजीचेर तूं लोकांचे सगळे घरां आनी जागे हे इलिगलायज करतलो तूं. आनी हाका हू इज अ पर्सन हू इज गोइंग टू लिगलायज इट, तो पंचायतीचो सेक्रेटरी. हो तुजो कायदो. लोकांक पिशे करपाचो, एकमेकां भितर झगडी लावपाचो जो आसा हे सरकार करीत आसा. तेन्ना लोकांनी येता त्या इलेक्शनाक सारको विचार करचो. जसो हृदयनाथान सांगला की वोट अगेन्स्ट भारतीय जनता पार्टी, वोट अगेन्स्ट दीस करंट गव्हर्नमेंट आनी दाखोवन दिया. कारण आमी 2022च्या इलेक्शनान पळयल्लें आसा 33% वोट शेअर ऑफ भारतीय जनता पार्टी, 67 आर अगेन्स्ट भारतीय जनता पार्टी, 67%. तेन्ना लोकांनी भायर सरून करेक्ट मतदान करप. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जो कोण आसा ताका तुम्ही मतदान करात आणि भरघोस मतांनी निवडून दियात. थँक्यू. कितें प्रश्न आसता? तुम्ही म्हणला that people should vote against BJP. Whom should they vote? Because the division of votes is always advantageous for BJP. बीजेपी म्हणजे भारतीय जनता पार्टी, आम आदमी पार्टी, RJP दोन कॉन्ट्रॅक्टर इन्व्हॉल्व करून सोडून म्हणता तुम्ही त्यांना सोडून मता मारा. कोण इंडिपेंडंट आता याच्या पहिले काँग्रेसचे 17 आमदार गेले ते वचून आम्ही म्हणता की ते कोणाकूय मता मारा, ह्या लोकांक काँग्रेसीक मारल्यार सुद्धा काँग्रेसीचे कॅन्डिडेट रावताले अशें तुमकां विश्वास आहा? ते काँग्रेसीक विचारपाचे कशें. आता हो जो प्रश्न आसा काँग्रेसी कडेन उरतले, काँग्रेस खंय वतले ते बेटर. जेन्ना नेक्स्ट प्रेस कॉन्फरन्स जातली तेन्ना तुम्ही हो प्रश्न काँग्रेसचे स्पोक्स पर्सन किंवा तांचे जे अध्यक्ष आहात तांकां विचारपाक जाय. स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा पळय त्यांनी आयज 8 पर्यंत सकाळी प्रचारासाठी दिलो टायम. सांगतो न्ही मग तुम्ही एक काल प्रेस कॉन्फरन्स घेवपाक जाय आशिल्ली. आम्ही खंयची पॉलिटिकल पार्टी आमकां लागना ते. वी आर नॉट एनी पॉलिटिकल पार्टी, वी आर एन NGO. Campaigning ends at by 5 PM. कॅम्पेनिंग ऍक्च्युअल कॅम्पेन तशी पळोवपाक गेल्यार आज जाता भारतीय तशें पळोवंक गेल्यार भारतीय जनता पार्टीची कॅम्पेन जी आतां सुरू जातली, तांच्यांनी 8 बंद केला न्ही, आतां खरी कॅम्पेन सुरू जातली भारतीय जनता पार्टीची. कशी कशें कितें कितें पावतले कोणाक ते आतां सगळे जे आसा ते आजचे एकदां बंद जाले की तांचो प्रचार सुरू जाता. तो मागीर तो मिडनायट आनी तांकां सगळ्यो गजाली रातच्यो करपाच्यो चड संवय आसा. म्हणटकच ह्यो सगळ्यो आजची रात्र फाल्यांची रात्र असो तांचो प्रचार चड नेटान सुरू जातलो. आता सर दुसरो एक तुम्ही सांता मोनिका जेटीचे फाटल्या फावटी एका प्रेस कॉन्फरन्स विशय काडलेलो, तोच विषय घेऊन सांगता की तुम्ही म्हणता इलिगल, तर तुम्ही त्याच्या खातीर कितें सरकारा कडेन RTI बी मागून तुम्ही RTI घालून ऑलरेडी पिटिशन प्रेमचितानूच घातलेलें आसा हायकोर्टान. ते पिटिशन आतां ते पिटिशन जावन येता. हे शांता इन्फ्राटेक म्हणटा पळय, शांता इन्फ्राटेक, हे शांता इन्फ्राटेक ही दिल्ली बेस्ड दिसता आसतना शांता हे नांव तांच्यांनी दिलां. पयचे अशें नांव दिसपाक.
पण हाचे जे डायरेक्टर्स आनी सगळे आसा दे आर ऑल फ्रॉम दिल्ली. हे दिल्लीवालेच ते हांगा गोंयचे हातून नांव घेतलां, पांगवड घेतलां आनी एक सगळीं कामां करीत आसात आनी दे आर रिलेटेड अशें कळून चुकलां दे आर रिलेटेड टू द कसिनोज. सो आज गोंयचो जो मायबाप जावन जाल्लो आसा, जो मायबाप जो कसिनो आसा तेच हे सगळे चलयतात आनी तांकां ते इल्लिगल करूं किंवा कितें करूं सरकाराचो ताका बरोच आसता. एकूच फक्त सांगू सोदता की जेन्ना आमी म्हणटा की 17 जाण काँग्रेसचे बीजेपीन गेले म्हणून, जितले काँग्रेसीक टार्गेट जावंक जाय पळय तितले जे पार्टीक घेता पळय तांकां विचारूंक जाय की तुमी 17 जाणांक कित्याक घेतले काय म्हणून. कारण हेच 17 जाण जे गेले तांचेरूच कितलीशीं स्कॅमां ह्याच भारतीय जनता पार्टीन वयर काडिल्ली. मेजून पळया कोण कोण आमदार ते कोणाचे स्कॅमां काडलेली. 35 कोटीचो स्कॅम आसतलो, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचो स्कॅम आसतलो, वॉटर सप्लायचो स्कॅम आसतलो. सगळे मंत्री त्या टायमार आशिल्ले काँग्रेस सरकारान, ते सगळे मंत्री आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारान मंत्री म्हणून आसा, बेश्टेच ना. सो हो प्रश्न बेसिकली भारतीय जनता पार्टीक वचूंक जाय. पूण ते कितें आसतले ते उतरां अशें दितले की ऐसा प्रश्न नहीं पूछना चाहिए म्हणून अमित शाह सांगता. सो तांकां जेन्ना टार्गेट करता तेन्ना प्रेसवाल्यांक ते सांगता प्रश्न विचारनाका म्हणून. तो प्रश्न खरं म्हटलं तांकां वचूंक जाय की तुमी ह्या स्कॅमस्टर्सांक कित्याक घेतले काय म्हणून. हांव तुमकां आनी एक सांगूं सोदता. ही शांता इन्फ्राटेक्स सांता मोनिका टर्मिनल बिल्डींग पळय हाडली आयज तेजेर व्हडलें नांव घातलेलें आहा सांता मोनिका जेटी. ती प्रत्यक्ष म्हणजे बारीक फुडें पळोवंक गेल्यार ती शांता मोनिका टर्मिनल बिल्डींग अशी उरची ना. देर वील बी सम कॅझिनो लोगोस आनी ताजेर ते शांता इन्फ्राटेक्सूय नांव जावंक शकता. कित्याक गोवोरमेंट सगळे खंयचे तरी भायले कंपनीक दिल्लीवाल्यांक आनी खंयचे पार्टीक हे विकूंक सोदता आनी तातूंत ते लोक आमचे लोकल लोक बिझनेस करता पळय तांकां इफेक्ट करूंक सोदता. येस. धन्यवाद. क्रूज बोट असली म्हणे शांतादुर्गा क्रूज बोट ती स्क्रॅपाक गेली गेली, scrap-आक गेली. तेजें आनी तेजें दाम तेजें तुका 2 उतरां सांगू. इन रिप्लेसमेंट ऑफ शांता मोनिका बोट दे फ्लोटेड वन कॉन्ट्रॅक्ट टू बिल्ड एंड ऑपरेट वन बोट and replace शांता मोनिका. ताणें एक कोणाक तरी मरिनटेकाक म्हणून एक कॉन्ट्रॅक्ट दिलो 2019 ताणें ती 2 वर्सांनी बोट बांदता म्हणून हाडलें. तितून ती 2 वर्सांनी तो फेल जालो हाडपाक आनी तितून मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ टुरिझम GTDC ताणें ताका 2 crore इन एडवान्स दिले हेचो मोबिलिटी चार्जीस म्हणून. आतां तुमी गोवोरमेंटा कडेन चवकशी करपाची ते 2 crore कितले पयशे परतून येयल्या पळय ते आनी ती बोट कोण चलयता आयज पळयता. आतां गोवोरमेंट चलयता काय ती प्रायवेट पार्टी चलयता ती मातशी तुमी इन्क्वायरी करा. Matter was raised in Goa Assembly by I think Carlos. दोतोरान रेज केल्लो. You are right.